की भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. एक जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालेली गवळण तिने हरी डोळ्याने पाहिला आणि एवढी भुलली. पहा बरं, भुलल्यानंतर दोन गोष्टीत बदल होत असतो. एक, त्याची कृती बदलल्याशिवाय राहत नाही आणि त्याची भाषा बदलल्याशिवाय राहत नाही. गवळण भगवान गोपाल कृष्णाला पाहिल्यानंतर एवढी घाबरली, एवढी भुलली, तिची कृतीही बदलली आणि तिची भाषाही बदलली. माणसं भुलल्यानंतर या दोन रीतीने बदलतात, कृती बदलते आणि भाषा बदलते. एक मनुष्य दररोज गंगेच्या स्नानाला जायचा. एक दिवस सकाळीच उठला आणि आपलं धोतर काखेत घेतलं, बगलात घेतलं, दात घासत गंगेवर स्नानाला चालला. तिथे जाऊन धोतर खाली ठेवलं आणि स्नानासाठी गंगेत उतरणार, तोच मोठा भुजंग समोर आला. एवढा घाबरला, धोतर बगलेत घेतलं आणि गंगेच्या काठाने पळत सुटला. समोरून माणसं येत होते, त्यांनी विचारलं, ए रामभाऊ, अरे का म्हणून पळतो, काय झालं, एवढा का घाबरलास? त्याने सांगितलं, गंगेवर आंघोळीला गेल्यानंतर एवढा मोठा भुजंग निघाला, एवढा मोठा साप निघाला, गंगा बगलात घेतली आणि धोत्राच्या काठाकाठाने पळायला लागलो म्हणे. तांबोळा अरेच रामभाऊंना अजून कळलंच नाही. तांबोळा लांब्या घेऊन पळ्यानं ओढत आलो. तांबोळा लांब्या घेऊन पळ्यानं ओढत आलो. तांबोळ्या लांबा घेऊन पळ्यानं ओढत आलो, वड्यानं पळत आलो. वा, टाळी वाजू एकदा. विठ्ठल म्हणायचं काय, गंगा बगलात घेऊन धोत्राच्या काठाने पळतो, बरोबर आहे ना? काय म्हणायचंय, धोतर बगलात घेऊन गंगेच्या काठाने पळतोय असं म्हणायचं सोडून एवढा घाबरला, गंगा बगलात घेऊन धोत्राच्या काठाकाठाने पळतोय. माणूस भीतीने बोलतो बरं का, कधी आनंदाने हे माणूस बोलतो. एकदा काय झालं, एका ठिकाणी आम्ही गेलो आणि अचानक त्या बाईच्या घरी जाणं झाल्यामुळे तिला एवढा आनंद झाला, झाडून घेऊ की सतरंजी आथरू की बसायला देऊ की चहा करू काहीच कळना, सारी धांदल उडून गेली. माता मावल्यांना जीवनात भगवंताने खूप प्रेम दिलेलं आहे आणि म्हणून कोणी अतिथी येत असताना त्याचं पूजन करण्यासाठी घरातल्या स्त्रीचं अंतःकरण असं उफाळून येतं, काय त्यांच्यासाठी करू आणि काय नाही. आणि मी जाता सांगेल, आपल्या जीवनातील स्त्रीच्या अंतःकरणात अतिथी पूजन हा श्रेष्ठ भाव असल्यामुळेच आपलं कुटुंब सही सलामत जिवंत आहे. आणि म्हणून आतिथ्य पूजन हे स्त्रीकडूनच होत असतं आणि म्हणूनच स्त्री आपल्या भारतीय संस्कृतीचा काय आहे, रत्न आहे, नाक आहे. असो, त्या घरी गेल्यानंतर बाईला एवढा आनंद झाला, पाणी प्यायला दिलं, तोपर्यंत पटकन चहा उकळायला टाकला. बाईला सांगितलं, ताई आम्हाला जास्त वेळ नाही, पटकन जायचं, इथून जात होतो म्हणून आलो. एवढा आनंद झाला, चहाकडे काही लक्ष, बोलण्याकडे काही लक्ष, पाहुण्यांकडे काही लक्ष, करता दुधाचा आणि ताकाचा तांब्या शेजारीच ठेवलेला होता. दूध टाकण्याऐवजी तांब्या ताकाचाच उचलला आणि दिला चहात ओतून. आता काय झालं, तिची काय बदलली, कृती बदलली. याला कृती बदलणं म्हणतात. भुलल्यामुळे किंवा आनंदामुळे भुलली आणि भुलल्यामुळे तुझी कृतीही बदलली आणि आनंदामुळे बोलणंही बदलतं. एकदा पिंपळगावचा शिंपी नगरला ते शिंपी काम शिकायसाठी जायचं आणि जाता पूर्वीचा काळ होता, जंगलाचे दिवस होते, रस्ते एवढे चांगले नसायचे. रात्री त्याला यायला उशीर झाला आणि चोर त्याच्या समोर आले. हे खबरदार, काय तुझ्या खिशात असेल, जवळ असेल ते काढ, चल, कोण तू आणि कुठे चाललास? ते एवढं घाबरलं, म्हणला, मी शिंपळगावचा पिंपी. आता पिंपळगावचा शिंपी का शिंपळगावचा पिंपी? माणूस भुलतो, भीतीने भुलतो, आनंदाने भुलतो. ह्याच रीतीने एकदा राजा आल्यामुळे एवढा आनंद झाला आणि घाईत घरच्यांना सांगू लागला, अरे राजापूरचा कोला आला सतरंजी 17. काय, राजापूरचा कोला आला सतरंजी 17? अरे कोल्हापूरचा राजा आला सतरंजी 18 असं म्हण. पण भुलला आणि भुलल्याचा परिणाम काय झाला, त्याची कृतीही बदलली
आणि त्याची भाषाही बदलली. या रीतीने भगवान गोपालकृष्ण नंदनंदन आनंद कंदन भगवान गोपालकृष्ण त्या गवळणीने पाहिला आणि तिच्या क्रिया बदलून गेल्या. तिची नजर ही उपाधीची नसून उपहिताची असल्या कारणाने ती गवळण मथुरेला दही दूध विकायला जात असताना देखील तिथे जाऊन दही घ्या दूध घ्या न म्हणता गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी घ्या कुणी दामोदरू घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे. गवळण सर्व गवळणी डोक्यावर मडका घ्यायचा माठ घ्यायचा त्याच्यात दही दूध घ्यायचा आणि मथुरेच्या बाजारला विकायला गेल्यानंतर पेठेतून फिरत असताना म्हणायच्या गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या. आता मला सांगा त्यांच्या डेऱ्यात काय होतं? दही दूध होत आणि म्हणत काय होत्या? त्यांच्या डेऱ्यात दही दूध असताना देखील म्हणत काय होत्या? गोविंद घ्या दामोदर घ्या. आता मला सांगा त्यांचं हे म्हणणं बरोबर आहे की चुकीचं आहे? बोला. गवळणींचं ते म्हणणं बरोबर आहे की चूक आहे? बाणकर पाटील, गवळणींचं म्हणणं बरोबर आहे की चूक आहे? नक्की लक्षपूर्वक सांगा बरं. गवळणींचं म्हणणं बरोबर आहे की चूक आहे? बरं व्यासपीठावरचे सांगा. गवळणींचं म्हणणं बरोबर आहे. समजा तुम्ही उद्या सकाळी डोक्यावर डेरा घ्यायचा त्याच्यात दही दूध घ्यायचं आणि मांजरीच्या पेठेत जाऊन म्हणायचं गोविंद घ्या दामोदर घ्या गोविंद घ्या दामोदर घ्या. लोक म्हणतील यांना पहिलं येरवाड्यात न्या. ऐका, गवळणींचं ते म्हणणं चुकीचं असतं तर तुकोबारायांनी गाथेत त्याला स्थान दिलं नसतं. त्यांचं ते म्हणणं बरोबरच आहे. याचं एकमेव कारण गवळणींची दृष्टी, गवळणी ते डेऱ्यातलं दही दूध न पाहता दध्योपहित चैतन्य पाहत होत्या, दुग्धोपहित चैतन्य पाहत होत्या. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, त्यांची नजर जशी वाघाची ज्या दिशेने दगड आला तिकडे जाते, या रीतीने समग्र सृष्टीचं चरण विचरण होत असताना जी जी जीवनात कृती घडते ती भगवती इच्छेनेच घडते. ही ज्यांची नजर असते त्यालाच तर जीवनमुक्त महात्मा म्हणतात. विठ्ठल. आणि म्हणून गवळणींची जी नजर आहे ना ती उपाधीची नसून उपहिताची आहे. दध्योपहित चैतन्य त्या पाहतात, दुग्धोपहित चैतन्य पाहतात. आणि म्हणून विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ही अवस्था त्यांची झाली बरं का. कसं असं झालं त्याचं एकमेव कारण आहे, गवळण रस्त्याने जाता जाता तिने नंदनंदन गोपालकृष्ण डोळ्याने पाहिला. जसा तिने तो डोळ्याने पाहिला तसाच तिच्या तो मनात बसला आणि जसा मनात बसला तसाच वाचेच्या द्वारा परत बाहेर येऊ लागला. अभंगाचं दुसरं खिला डोळा पैसा खिला डोळा
वदनी उच्चारी तोची 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 वदनी उच्चारी बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. त्या गवळणीने जो गोपाल कृष्ण दृष्टीने पाहिला तोच तिच्या मनात साठवला गेला आणि हृदयात निरंतर त्याचं चिंतन करू लागली. त्याचा परिणाम मुखाने देखील तेच तिच्या बाहेर येऊ लागलं. आणि म्हणून जाता जाता सांगेल बरं का, माणसाच्या अंतःकरणात जे जे विषय असतात, माणूस कितीही दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या आत जे आहे ना तेच बाहेर आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माणसाने वरवर जीवन जगत असताना आपण फक्त समाजाचा विचार करतो, मला समाज चांगला म्हटला पाहिजे, यासाठी आपल्या सर्वांची मरमर चाललेली आहे. पण ही मरमर माणसाने करू नये, सहज जीवन व्यतीत करावं. या विठ्ठल विठ्ठल डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. जे माणसाच्या आत दडलेलं असतं तेच मुखात आल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज बोलतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता हे परी आवरेना. आणि म्हणून अंतःकरणात याला त्याला द्वेष मत्सर काम क्रोध आदी विकारांना स्थान देण्यापेक्षा माणसाने भगवत भक्तीला स्थान दिलं पाहिजे. आणि भगवत भक्तीला एकदा आपण अंतःकरणात स्थान दिलं रे दिलं की आपल्या मुखातून जगाविषयी देखील प्रेमाचे 4 वाक्यच निघाले तर निघतील, नाहीतर अखंड मुखातून नामस्मरण निघल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जाता जाता सांगेल, आपलं जे अंतःकरण आहे ना सज्जनांनो, हे अंतःकरण फार पवित्र आहे. एवढं पवित्र आहे की कदाचित मंदिरापेक्षाही श्रेष्ठ जागा कोणती असेल तर ते माणसाचं अंतःकरण आहे. आपण भक्ती करतो पण देवाला आणून मंदिरात बसवतो आणि इथेच खरी अडचण निर्माण होते. देवाला मंदिराची अपेक्षा नाही, कारण ते तर त्याचं मूर्तिरूप असतंच. देवाला जीवाकडून एकच अपेक्षा आहे, तुम्ही मंदिरात माझी प्रतिष्ठा करून फक्त अगरबत्ती ओवाळू नका, तुमच्या मनरूपी मंदिरात जागा स्वच्छ करा. एकदा तुम्ही जागा स्वच्छ केली रे केली की मी तिथे येऊन विराजमान झाल्या. यवनी गोपाळ राही यवनी गोपाळ राही म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ
राहे तेथे, म्हणून साधकाची जबाबदारी एकच आहे. येतो बैसलिया ठाया, येतो बैसलिया ठाया, येतो बैसलिया ठाया, येतो बैसलिया तने व्यापी देवराया, तने व्यापी देवराया, तने व्यापी देवराया, तने व्यापी देवराया. निर्मळ हे काया, निर्मळ हे काया, निर्मळ हे काया, निर्मळ हे काया. अधिष्ठान तयाचे, येतो बैसलिया ठाया, येतो बैसलिया ठाया, येतो बैसलिया ठाया, येतो बैसलिया ठाया. अर्थात या प्रमाणाचा आशय असा आहे की अंतकरणात भगवंताला वास करण्याची इच्छा असते. कोणाच्या अंतकरणात? भक्ताच्या अंतकरणात वास्तव्य करण्याची इच्छा देवाला असते. पण भक्ताची जबाबदारी एकच असते, अंतकरण शुद्धी. अंतकरण शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवंत आपलासा होत नाही. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका, चित्त आपलं एवढं पवित्र आहे, एवढं पवित्र आहे, नको त्या विकारांचं आधिपत्य त्या चित्ताच्या ठिकाणी एकत्रित करून हा कचरा कुंडी आपल्या चित्ताला माणसाने बनवू नये. याच्या विरुद्ध माणसाने जाणीवपूर्वक आपल्या हजारो जन्मातील परंपरेने जे जे दोष स्वतःच्या अंतःकरणात आलेले असतील ते दोष त्याचं परिशीलन करून एका दोषाची निवृत्ती कशी करता येईल. आणि जसं आपण ग्राम स्वच्छता अभियान राबवतो ना, तसं माणसाने मन स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे. जोपर्यंत मन शुद्धी अभियान राबवत नाहीत तोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही. आणि जोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही तोपर्यंत हृदयस्थित असलेल्या परमात्म्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. माणसं वरवरच्या शुद्धीला फार किंमत देतात, स्वच्छ कपडे घालतात, दररोज नवनवीन साबणांनी अंग धुतात, नवीन तेल लावतात, नवीन सेंट लावतात, काय करायचं ते करतात. पण जाता जाता सांगेल, जर अंतःकरण शुद्धी नसेल, मनच स्वच्छ होत नसेल तर बाहेरच्या शुद्धीला फारशी किंमत नाही. मला असं म्हणायचं नाही आपण बहिर्शुचीला किंमत देऊ नये, ती द्यावीच, दिलीच पाहिजे. पण त्याच्या समवेत अंतरशुद्धीकडे देखील माणसाने लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण बाहेर तर फार दिवे लावण्याचा प्रयोग करतो, दररोजच कुठाने त्याच्यासाठी चाललेत. काय फक्त बाहेर दिवे लावायचे, बाहेर दिवे लावायचे. अरे पण आतला अंधकार आहे त्याचा कधी विचार केलास की नाही? आणि म्हणून मोठे मोठे स्वतःला ज्ञानी म्हणून घेणारे माणसं देखील त्यांच्या अंतःकरणातला अज्ञानाचा अंधकार अजून दूर झालेला नाही असं पाहायला मिळतं. आणि म्हणून एका ठिकाणी सुंदर सांगितले बरं का, ऐका. हरी मन कालातन उज्ज्वलले कर, पापी क्या इतरा रे, घर में घोर अंधेरा भर कर, बाहर दीप जलाते रे. मन कालातन उज्ज्वल. तात्पर्य एवढंच आहे, घर में घोर अंधेरा भरकर बाहर दीप जलाते. आपण बाहेर दिवे लावण्याचे जे प्रयास आपले चालू आहेत त्याच्या एखाद्या पटीना का होईना माणसाने दररोज आत दिवा पेटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकाच वेळी आत प्रकाश होईल असं होणार नाही, पण हळू करता 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 एक दिवस असा येईल की आपलं चित्त देखील प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा की चित्त स्वच्छ झालं रे झालं की देव तिथे विराजमान आहेच
पण फक्त बाकी कचरा कुंडीमुळे देवाची प्रतीती आपल्याला होत नाही. आणि म्हणून माणसाने आपलं हृदय मंदिरासारखं पवित्र ठेवलं पाहिजे. का ठेवलं पाहिजे तर आत भगवंत विराजमान आहे. आणि कोणी म्हणत असेल ना महाराज आमच्या आतमध्ये काय देवबीव काही नाही, त्याला मी मराठीत सांगतो, बाबा ज्या दिवशी तुझ्या आतला देव निघून जाईल ना त्या दिवशी लोक विनाकारण नदीवर गर्दी केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून त्या गवळणीच्या जीवनात तिने नंदनंदन गोपाल कृष्ण पाहिला. तिच्या हृदयात मनात तिने तो साठवला आणि अंतःकरणात देव साठवल्याचा परिणाम तिच्या मुखातून देखील देवाचे गुणानुवादच बाहेर पडू लागले. देखिला डोळ्याने जो पाहिला, देखिला डोळा बैसला मनी, तो माझ्या मनात येऊन विराजमान झाला. आणि त्याचा परिणाम तोची वदनी, मुखाने देखील त्याचाच जयघोष कायम सुरू झाला. त्या नंदाच्या नंदनाला पाहिल्यानंतर एवढी भुलली, एवढी विसरली, घर विसरली, दार विसरली, लेकरं बाळ विसरली, कुटुंब विसरली. एवढंच नाही, शरीर विसरली, देह विसरली, याच्या पुढे जाऊन देहाध्यास विसरली, मम अध्यास विसरली आणि अखंड भगवंताचे गुणानुवाद गाऊ लागली. अभंगाचं 3रं चरण. आपुलियाचा विसर भोळा, 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 गोविंद कळा कौतुके. तिने गोपाल कृष्ण डोळ्यांनी पाहिला, तो तिच्या मनात विराजमान झाला. ती नित्यमुखाने त्याचे गुणानुवाद गाऊ लागली. त्याचा परिणाम ती स्वतःला विसरली. येथे आपण जरा लक्ष देण्याची गरज आहे बरं. आपण परमार्थिक ज्या कृती करतो, मोठमोठे आयोजन करतो, नियोजन करतो, कथा कीर्तनांचे नियोजन करतो, हे सर्व कशासाठी आहे माहिती का? फक्त परिवर्तन होण्यासाठी. जीव हा स्वभावताच कर्म करणारा आहे, चुकीच्या क्रिया करणारा आहे. म्हणून जीवाने आयुष्यभर तेच करत बसलं पाहिजे असं काही नाही. या कार्यक्रमांच्या माध्यमातून संत, भगवंत, साधू, ऋषीमुनी या वाङ्मयाच्या द्वारा आपण आपल्या जीवनाशी कुठेतरी तडजोड करून त्यांच्या जीवनाशी आपलं परिशीलन केलं पाहिजे, मोजमाप केलं पाहिजे आणि हळूहळू त्या कथा कीर्तनांच्या द्वारा स्वतःत परिवर्तन करून घेतलं पाहिजे. याच्यासाठी हे भव्य दिव्य उत्सव असतात. आणि हजारो वर्ष आपण ते करून जर आपल्यात परिवर्तन होत नसेल तर हे नाही केलेलं बरं. आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे. माणसाने, काही माणसांचे स्वभाव खुणशी असतात, त्याने स्वतःला बदलून घेतलं पाहिजे. काही माणसाचे स्वभाव द्वेष करण्याचे असतात, त्याने स्वतःला बदलून घेतलं पाहिजे. काही माणसं
धनाचे लोभी असतात. त्याने प्रत्येक गोष्ट सांगता येईल पण तेवढं सांगून वेळ घ्यायचा नाही. ज्या ज्या त्रुटी आपल्या जीवनात स्वतःच्या चुका कळत असतात पण माणूस जाणीवपूर्वक त्याच्याकडे काय करतो, गोंडस दुर्लक्ष करतो. कशासाठी? स्वार्थ आडवा येतो ना. आणि म्हणून ज्या ज्या त्रुटी आपल्या स्वभावात असतील माणसाने त्या काय केल्या पाहिजेत, बाजूला केल्या पाहिजेत, सारल्या पाहिजेत. जर गवळणींच्या चित्तात परिवर्तन होऊ शकतं तर आपल्या चित्तात का होऊ शकत नाही याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून त्या गवळणीवर एवढा परिणाम झाला ती भगवान गोपालकृष्णाला आणि त्याच्या नामाला, त्याच्या रूपाला एवढी भुलली किती स्वतःलाही विसरली, घरदार विसरली. तिच्या कानापर्यंत शब्द आले. नदीला धुणं धुवायला गेल्यानंतर असा घसरा देत होते. दगड असा तिरका करावा लागतो नदीला धुणं धुत असताना. मी बालपणी पाहिले आमच्या माता मावल्या असं दगड तिरका ठेवायच्या खालून, त्याला एका बाजूने असं दगड लावायचा, परत तिरका दगड ठेवायचा आणि असं लुगडं घेऊन घसरा देत असताना एक हात पुढे आणि एक हात मागे या रीतीने असं धुणं धुत असताना कृष्ण आला हे शब्द तिच्या कानापर्यंत आले आणि तिने दृष्टीने तो गोपाल कृष्ण पाहिला आणि तिची काय अवस्था झाली. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज बोलतात, चिरे चोळी आता धुता विसरती, चिरे चोळी आता धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. चोळी आता धुता विसरती, चिरे चोळी आता धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. चित्रासारख्या तटस्थ झाल्या, मागचा हात मागे आणि पुढचा हात पुढे. चिरे चोळिया त्या धुता विसरती, का? ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. परिणाम काय झाला? कोण नाठवे, कोण कुळयाती, कोणत्या कुळात जन्माला आली, स्त्री आहे की पुरुष आहे हा भेद संपला, अधिकार भेद संपला, कुलभेद संपला. नाना प्रकारचे जे सर्व भेद समाजाने निर्माण करून दिलेले आहेत ते सर्व त्या विसरल्या आणि चित्रासारख्या तटस्थ झाल्या. का झाल्या? तो नंदनंदन आनंद कंदन भगवान गोपाल कृष्ण दृष्टीने पाहिला आणि परिणाम असा झाला की त्यांच्या सर्व क्रिया बंद पडल्या. सर्व क्रिया बंद पडल्या. या पद्धतीने अनेक आपल्याला गवळणी पाहता येते. कशाचा परिणाम? जसं इथे या प्रमाणातून कृष्णाला पाहिल्यानंतर तटस्थ झाल्या, याच रीतीने भागवतात त्याचं असं वर्णन केलेलं आहे की भगवान वेणूच्या स्वराने देखील गवळणी काय झाल्या? भुलल्या आणि भुलून एवढ्या तटस्थ झाल्या. त्याचा परिणाम कुणाकुणावर झाला नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलं बरं का. भगवंताच्या रूपाने भुलतात, भगवंताच्या गुणानुवादाने भुलतात, भगवंताच्या वेणूने भुलतात. कसं भुलतात ऐका. भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे, भुलविले. हे जुन्या ज्या गवळणी आहेत ना, जुन्या ज्या चाली आहेत ना, त्या ऐकायला फार सोप्या वाटतात पण मागे म्हणणाऱ्याला हे पेटी वाजवणाऱ्याला सहजासहजी पट्ट्या सापडत नाही. ते खूप अवघड आहे. जुनं जे संगीत होतं ना फार विस्तृत होतं. मी आता सांगतो बरं का.
किती भारतीय संगीत किती प्रगल्भ आहे या चालीतून मला आपल्याला दाखवून द्यायचंय. धो धो वाहणारी यमुना, भरधाव वेगात वाहणारी यमुना. जसं आपण मुळा प्रवरा नदीला पूर आल्यानंतर पाहतो की भरधाव वेगात ते पाणी धावत असतं, अशी भरधाव वेगात धावणारी यमुना माता, तिच्या कानापर्यंत भगवंताच्या वेणूचा स्वर गेल्यानंतर तिच्यावर देखील कसा परिणाम झाला पहा बर का. भरधाव वाहणारी यमुना अशी आकुंचित पावली, कुंठित पावली आणि तिचा जो वेग होता तो आकृष्ट झाला. ते चालीतून वेग कसा आकृष्ट झाला ते ऐका. पांगुळले यमुना जळ, झाला का स्पीड कमी. पांगुळले यमुना जळ. अजून काय झालं. आकाशात विचरण करणारे पक्षी, पक्षी राहिले निश्चळ. अजून काय झालं. तृणचरे म्हणजे गायी वासर चरण्याकरता गेलेले असताना त्या ज्या गायी होत्या त्या चारा खाण्याचं विसरल्या. बछडे आईच्या म्हणजे गायीच्या कासेला तोंड लावलेलं असताना दूध प्यायचं देखील विसरले आणि चित्रासारखे तटस्थ झाले. तृणचरे लुब्ध झाली, पुच्छवाहोनिया ठेली. कशाचा परिणाम. नादन समाये त्रिभुवनी, नादन समाये त्रिभुवनी. एका भुलला जनार्दनी, भुलविले वेणुनादे. भगवान गोपाल कृष्णांच्या वेणूने फक्त गोपींवरच परिणाम झाला असं नाही. वृक्षावर झाला, यमुनेवर झाला, गायी वासरावर झाला, तृणचऱ्यांवर झाला, सर्वांवर झाला, पशुपक्ष्यांवर झाला, सजीवावरच झाला असं नाही, निर्जीवावर देखील झाला. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. भरधाव वाहन वेगाने धावणारी जी यमुना आहे तिचं जळ सजीव आहे की निर्जीव आहे. हे आपलं घरी गेल्यावर विचार करा आणि पुढच्या वेळी आल्यावर मला सांगा. विठ्ठला विठ्ठला. भगवान वृंदावनाच्या दिशेने गेले आणि एवढी मधुर तान छेडली. त्या गवळणी म्हणू लागल्या, आहा रे सावळिया कैसी वाजवली मुरली. काय झालं. तुझ्या मुरलीची ध्वनी अरे अकल्पित पडली कानी. परिणाम काय झाला. विव्हळ झाले अंतःकरणी, मी घर धंदा विसरले. आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली. ती गवळण म्हणू लागली, तुझ्या वेणूचा स्वर ध्वनी माझ्या कानापर्यंत आला आणि माझं अंतःकरण विदीर्ण करून त्याने टाकलं. मी स्वतःला विसरली, कामधंदा विसरली. गवळणीने अजून सांगितलं, देवा तुझा मुरलीचा स्वर हा केवळ स्वर नसून तो बाण आहे, बाण. तुझ्या वेणूच्या स्वररूपी बाणाने माझ्या अंतःकरणाचा ठाव घेतला आणि त्याचा परिणाम मी घरदार विसरून थेट रानाच्या दिशेने म्हणजे वृंदावनाच्या दिशेने आले. आले नाही बरं, नेले. कोणी नेलं तिला. त्या वेणूच्या स्वराने तिला आकृष्ट करून घेतलं आणि ती घर कामधंदा सोडून घरदार विसरून थेट वृंदावनाच्या दिशेने गेली. ऐका. नो हे केवळ बाण अरे तिने हरिला माझा प्राण. परिणाम संसार केला दानादीन, एवो निर्दयी संचरली.
आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान. परिणाम घर सोडून धरिले रान, मी वृंदावनी नेले. असा त्या गोपींच्या जीवनावर भगवंताचा, त्याच्या स्वरूपाचा, त्याच्या गुणानुवादाचा आणि त्याच्या वेणूचा एवढा परिणाम झाला, एवढा परिणाम झाला. आपला काटा पुढे सरकला बरं का. 5-10 मिनिटात संपवतो, काही काळजी करू नका. त्या स्वतःला विसरल्या, देहाला विसरल्या, कुटुंबाला विसरल्या, मम अध्यास विसरल्या, देहाध्यास विसरल्या आणि एवढ्या भगवंताच्या ठिकाणी एकाग्र होऊन अखंड भगवंताचे गुणानुवाद गाऊ लागल्या. मग तुम्हाला माहिती, एखादा माणूस, तरुण माणूस जर परमार्थात यायला लागला, सप्ताहाच्या कथेचा त्याच्यावर परिणाम झाला आणि गंध लावायला लागला, फक्त माळ घालायचा त्याने प्रयत्न केला की समाजाच्या दोन्ही हातात लगेच धोंडे असतात. लागले का परमार्थ करायला, घातल्या का माळी, गंध लई सपाटून लावला बा. आता मी म्हणतो, किती का मोठा गंध लावीना, तुझ्या घरी काय अतिक्रमण केलंय का त्याने? लावू दे, कपाळ त्याचं, गंध त्याचं, सगळं त्याचं. पण माणसं त्याला टार्गेट केल्याशिवाय राहत नाही. घातली का माळ, लागले का परमार्थ करायला, करू करू असंच बोलतात ना. आणि देवपूजेला अजून दातातलं निघालं नाही बुवा, झाले बुवा म्हणायला तयार. अरे पण म्हणू दे ना, त्याच्यावर परिणाम झालाय, तुझं काय जातंय? पण माणसं त्या माणसाला बदलून द्यायला तयार नाही. मोठी समस्या आहे बरं का. पण जाता जाता एक निर्देश मी करतो. या गवळणींच्या चरित्रातून एकच महत्वाचा संदेश आपण घ्यायचा आहे. जी माणसं श्रेष्ठ कार्य करायला लागतात, म्हणजे तुम्ही समाजापासून वेगळं काहीतरी करायला निघाला की समाज तुम्हाला मागे खेचल्याशिवाय राहत नाही. याचं काय कारण आहे? समाजाला तुम्हाला त्यांच्या लेवलला ठेवायचं असतं. तुमची उंची वाढायला लागली की समाज तुमचे टंगडे खेचल्याशिवाय राहत नाही. पण जाता जाता सांगेल, गवळणींनी इथे काय केलं माहिती का? गवळणींनी सांगितलं, तुम्हाला माझ्याविषयी काय ओरडायचं तेवढं ओरडा, मी माझ्या कानात बोट घातले, तुमचे शब्द माझ्यापर्यंत येऊ शकत नाही, माझ्यावर तुमचा कोणताही परिणाम होत नाही. त्या जनाबाईंनी देखील परमार्थ करत असताना जनाबाईला लोक नावं ठेवू लागली. जनी म्हटली, तरुण तगडी सुंदर दिसायला असून त्या शिंप्याच्या कार्ट्याच्या नादी लागली. तुला काही कळतं का? तुला काही कळतं का? समाज काय म्हणेल? जनाबाईने सांगितलं, ती आता भाषा माझ्या वयाला शोभत नाही पण तरी सांगतो. जनाबाईने सांगितलं, मी पंढरपूरच्या पेठेत पाल मांडलंय. पाल ज्याला कळेल त्यांनी कळून घ्या, नाही कळेल त्यांनी जास्त विचार करू नका. जनाबाई म्हटल्या, मी माझ्या पंढरपूरच्या पेठेत पाल मांडलंय आणि मी अशी आहे, तुम्हाला ज्यांना माझ्याकडे यावं वाटेल त्यांनी या, आणि जर यायचं नसेल तर एक काम करा, तुम्ही चांगला किलोभर कळीचा चुना घ्या, 1 लिटर भर बिव्याचं तेल घ्या, हातावर मनगटावर कळीचा चुना लावा. कळीचा चुना लावला की अगोदर कळीचा चुना लावा आणि त्याच्यावर बिव्याचं तेल घाला आणि दोन्ही हाताने मोठ्याने बोंबला की जनी लय नालायके, जनी लय नालायके. तुमच्या कोणत्याही शब्दाचा परिणाम माझ्यावर होणार नाही. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, पंढरीच्या पेठे मांडियले पाल, मनगटावरी तेल घाल तुम्ही, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. आणि म्हणून राजकारणी माणसाने, परमार्थिक माणसाने, जीवन ऊर्ध्वगतीला घेऊन जाणारा विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाने आपण उंचीवर जाण्याचा प्रयत्न करायला लागलो की समाज आपल्याला मागे खेचल्याशिवाय राहत नाही. पण मला एकच सांगायचं, ज्या दिवशी समाजाला तुम्ही उत्तर द्यायला तयार व्हाल त्या दिवशी तुम्हीच स्वतःचा अपमान करून घेताय. यासाठी एक म्हण सांगतो हिंदीतली, हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार. ज्याला जीवनात मोठं व्हायचं ते क्षेत्र कोणतंही असो,
त्याने समाजाला प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि जर तुम्ही प्रतिक्रिया देण्याचा विचार केला तर कोणाकोणाच्या तोंडाला उत्तर देणार? 1000 माणसं जर तुमच्या विरुद्ध बोलू लागले तर तुम्ही उत्तर नेमकं देणार कोणाला? म्हणून शहाण्या माणसाने आपली निंदा व्हायला लागली कानात बोटं घालायचे आणि गप राम 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 म्हणत बसायचं. ठराविक काळापुरतं ते चालू असतं, नंतर लोक ओरडून ओरडून बंद होतात. कोणाचंही काही चालत नाही. आपण निरीक्षण करा. आता मला वाटतं 18-19 वर्ष झाले मोदी साहेबांना. जगाने किती त्यांच्याविषयी नको नको ते आरडाओरडा केला. त्यांनी कधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याला प्रतिक्रिया दिली का? शहाण्या माणसाने कधी उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये. आणि जी ज्ञाती माणसं असतात, हुशार माणसं असतात, ते फार कमी बोलतात, ते जगाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. आणि म्हणून या रीतीने गवळणींची देखील सर्व समाजाच्या द्वारा निंदा होऊ लागली. त्यावेळी गवळणींनी स्पष्ट सांगितलं, मी माझे 2 बोट कानात घातलेले आहेत. तुम्ही माझी किती निंदा करा, नालस्ती करा, टिंगल करा अथवा हसा, तुमचा कोणताही परिणाम माझ्यावर होणार नाही. अभंगाचं शेवटचं तू का म्हणे तुका म्हणे हासे जन नाही कान तै ठाई, देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. कालचं कीर्तन म्हटलं का गोपालकृष्णाचं चरित्र वर्णन करावं लागतं, त्याच्या खोडी सांगाव्या लागतात. भगवान हळूहळू रांगू लागले. तुम्ही काही काळजी करू नका. आता एवढं विस्तारित चरित्र आहे, आत्ता 2 वाजता संपवतो. बाई सुग्रणा असली का मांड्याचा कोंडा केल्याशिवाय राहत नाही. तुमचं लक्ष बुंदीकडे आहे मला माहिती, मग शब्दाकडे नाही. बाई सुंदर असली का मांड्याचा कोंडा करते, बरोबर आहे ना? काय करते? हा, होतं कधी कधी वयामानाने असं. कोंड्याचा मांडा. ड्रायव्हर हुशार असला की किती उशिरा जरी निघाला तरी वेळेत गाडी पोहोचवतो, त्यालाच हुशार ड्रायव्हर म्हणतात. पण तुम्ही काय काळजी करू नका, मला ड्रायव्हिंग येत नाही, पोळ्या करता येत नाही. त्याच्यामुळे आता किती वाजतील ते काय सांगता येत नाही. आत्ता संपवतो 5 मिनिटात, काळजी करू नका. भगवान हळूहळू रांगू लागले, नाना प्रकारच्या खोड्या करू लागली. गवळणी सांगती गाधा गारहानी रात्री, आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तुपलोनी, फोडिली अवघी विरजणी. हे बाई आम्हासी पाहावेना, धरू जाता सापडेना. यशोदे बाळ तुझा तान्हा, कोठवरी सोसू धिंगाणा. नाना प्रकारच्या खोड्या झाल्या, नाना प्रकाराने गवळणी गाराने सांगू लागल्या. हे ऐकता ऐकता ऐसे ऐकता गाराणी, यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोडी दे टाकुनी, एका जनार्दनी चरणी प्रेम तयासी अवरेना. यशोदे बाळ तुझा ताना, कोठवरी सोसू धिंगाणा. यशोदेने सांगितलं, कृष्णा तुझ्या खोड्या कमी व्हायला तयार नाही, तू उद्यापासून शाळेत जायचं. कोणती शाळा? गोदने चारावया, 'या' 'जातो शारंग पाणी, 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 'या' 'जातो शारंग पाणी
उद्या येई राणा सवे घेऊनी गोधना. सगळ्या गोपाळांना सूचना दिली. दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळ गायी बछडे घेऊन आले. यशोदेने देखील भगवंताचा एवढा छान शृंगार केला होता. पिवळा पितांबर नेसवला, कमरेला सेला बांधलेला होता, त्याला वेद खोसलेला होता, त्याला बाजूबंद घातलेले होते, मनगट्या घातलेल्या होत्या, कानात कुंडल घातलेले होते, त्याच्या केसाला मयूर पिसाचा सुंदर टोप लावलेला होता, त्याच्या डोळ्यात काजळ घातलेलं होतं. आणि भगवान सर्व गायी गोपाळ समोर मागे पुढे चालले आणि सर्वांच्या मध्यात भगवान गोपाल कृष्ण चाललेले होते. ते मनोरमणीय दृश्य पाहण्यासाठी स्वर्गातून देवाने दाटी केली होती. सर्व स्वर्गस्थ देव पुष्पवृष्टी करत होते. एक सखी दुसऱ्या सखीला वर्णन करत होती, सखे बघ ना ग, हा किती सुंदर आहे. हे दृश्य पाहण्यासाठी कोण दारात येऊन पाहत होती, कोण गल्लीत येऊन पाहत होती, कोण खिडकीतून पाहत होती, कोण गच्चीवर जाऊन पाहत होती. नाना पद्धतीने सगळ्या गवळणी एकवटल्या आणि एक सखी दुसऱ्या सखीला वर्णन करते, सखे बघ ना ग, हा किती सुंदर आहे. याची नासिका किती सरळ आहे, याचा भालचंद्र किती विस्तीर्ण आहे, याचे डोळे किती सुंदर आहेत, याचे दात जणू हिऱ्यांच्या पंक्तीच आहेत, याचे ओठ किती आरक्त आहेत, याचे कुरळे कुरळे केस किती सुंदर दिसत आहे, याने घातलेला पिवळा पितांबर किती सुंदर दिसत आहे, याच्या हातात असलेले बाजूबंद मनगट्या बासरी किती सुंदर दिसत आहे. एक सखी दुसऱ्या सखीला वर्णन करते, सजनी आज देखो नंदजी कोला. त्याचं वर्णन फार सुंदर मीराबाईंनी केलंय. भगवान गाई गोपाळांसमवेत यमुनेवर वृंदावनात जातात. गाई बछड्यांना चारण्यासाठी सोडतात. नाना प्रकारचे खेळ खेळून होतात. सगळे सवंगडी म्हणतात, देवा आता हा खेळ कुठपर्यंत. तुका म्हणे आता डाव मोडावा परता. का खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. हा काय खेळायाचे सुख. आणि या पद्धतीने भगवंताने सर्व गोपाळांना यमुनेच्या मृदू वाळवंटावरती एका विस्तीर्ण खडकावर सर्व गोपाळांना कमळाच्या आकार बसवलं. सर्वांच्या मध्यभागी भगवान गोपाल कृष्ण बसले. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केला, त्याचा काला तयार केला, बोटाच्या सांधीत लोणची ठेवली आणि भगवान गोपाल कृष्ण प्रत्येक भक्ताकडे स्मित हास्य करून प्रत्येक भक्ताच्या मुखात तो काल्याचा कवळ स्वतःच्या हाताने एकाच वेळी भरवत आहे. असा काला खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. या रीतीने यमुनेच्या मृदू वाळवंटावरती काला झाला. भगवंताने गोपाळांसमवेत जो काला केला तीच दिव्य परंपरा अजतागायत आपल्या वारकरी परंपरेत चालू आहे. आपण महाराष्ट्र सोडला आणि वारकरी परंपरा सोडली की इतर राज्यात काला आपल्याला कुठेही अनुभवायला मिळत नाही. हे आपल्यावर असलेले वारकरी संतांचे उपकार आहेत की आपल्याला भगवान गोपाल कृष्णाचा प्रसाद म्हणून काला खायला मिळतो.